तेव्हा कसं होतं माहितीये, एक एपिसोड बनवायला लोक 4-4, 5-5 दिवस घ्यायचे. पण ही कॉन्सेप्ट कशी सुचली होती, की एक त्या काळात एक वुमेन सेंट्रिक मालिका घेऊन येणं? नाही, वुमन सेंट्रिक मालिका घेऊन येणं म्हणण्यापेक्षा तेव्हा रोहिणी नावाने ती कॉन्सेप्ट आणलेली होती. सो तेव्हा ती फक्त 13 भागांची मालिका म्हणूनच आम्ही करणार होतो. महेश मांजरेकर होता दामिनीमध्ये, उपेंद्र लिमये होता, अंकुश चौधरी होता, त्याच्यानंतर कुलदीप पवार. आज आपल्यामध्ये भरपूर लोक त्यातली नाहीये. रवींद्र बेर्डे होता, कुलदीप पवार, अविनाश खर्शीकर, त्याच्यानंतर हा आपला आनंद अभ्यंकर, तो पण बिचारा नाहीये आज आपल्यामध्ये. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बरं, आजच्या अनफिल्टर्ड गप्पांच्या पुढच्या भागामध्ये अशी व्यक्ती आहे ना, जिला आपण अनेक वर्ष पाहिलंय, ज्यांचं काम आपण पाहिलंय, अनेक गाजलेल्या मालिका ज्यांनी आपल्याला दिल्यात, ज्यांचं नाव मला खरं तर सांगण्याची गरज नाही. कांचन अधिकारी आहेत माझ्यासोबत. खूप खूप स्वागत. नमस्कार. मुंबई तरुण भारतमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू मॅम. सर्वात आधी कशा आहात आणि खूप सुंदर दिसताय. थँक्यू. छान आहे. जशी मी म्हणाले की या अनफिल्टर्ड गप्पा आहेत, त्यामुळे काम तर आम्ही पाहिलंय तुमचं, पण त्याच्या मागे प्रचंड मेहनत आहे, प्रचंड कष्ट आहेत. सो तुमची सुरुवात कशी झाली होती इथपासून मला सगळं काही ऐकायचंय. सो मॅम, काय सांगाल? ओ माय गॉड, आता मला तू एकदम बॅक स्टोरी मध्ये नेलंस तू मला माझ्या. आय वॉज दॅट टाइम मी एक 19-20 वर्षाची मुलगी होते आणि माझ्या डोळ्यापुढे काही स्वप्न होती तेव्हा, जशी तरुणाईच्या असतात तशी. सो आयदर आय वॉन्टेड टू बिकम एन एअर होस्टेस और आय वॉन्टेड टू बिकम एन ऍक्ट्रेस, और मला ट्रॅव्हलचं खूप एक अट्रॅक्शन होतं. तर म्हटलं पर्सनल जे ट्रॅव्हल एजन्सीज आहेत तर त्याच्यामध्ये मी काम करीन. म्हणजे मला फिरण्याचं पहिल्यापासूनच हे होतं आणि तेव्हाच माझं ड्रीम होतं की मला सगळं वर्ल्ड बघायचंय. ओके. त्यामुळे एअर होस्टेस मला एअर होस्टेस व्हायचं होतं. त्याची परीक्षा वगैरे पण दिलेली होती, बट आय जस्ट डोंट नो, मला त्यांनी नाही सिलेक्ट केलं. त्यांची एक ऍप्टिट्यूड टेस्ट होती म्हणे काहीतरी, काय माहिती नाही मग त्याच्यामध्ये काय गडबड झाली किंवा काय, बट जे तुमच्या नशिबात लिहिलेलं असतं ते होतं. आणि तेव्हा मी नाटकाचं शिबिर जॉईन केलेलं होतं. सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, रोहिणी हट्टंगडी, जयदेव हट्टंगडी यांचं. दे हॅव कम, ते NSD मधनं शिकून जस्ट आलेले होते, जयदेव आणि रोहिणी हट्टंगडी. सो त्यांनी शिबिर घेतलेलं होतं, ज्याच्यामधनं कसं आहे की NSDचा तो कोर्स आहे तो जवळजवळ 3 वर्षाचा वगैरे होता. या इथे तुम्हाला 1 महिन्यामध्ये त्यांनी खूप छान ट्रेनिंग होतं. म्हणजे त्याच्यामध्ये बरेचसे कॉन्सेप्ट होते की तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन, तुम्हाला एक सब्जेक्ट देऊन ते करायला लावायचे. योगाची आसनं होती. म्हणजे आम्हाला पहिलं कळलंच नाही ते योगासनं का घेतात, पण आता त्याचं महत्व कळतं मला की बाबा व्हॉइस मॉड्युलेशन्स असतील किंवा काय असेल, आणि तुमची फिगर चांगली राहणं किंवा फ्लेक्सिबिलिटी, बॉडी लँग्वेज, फ्लेक्सिबिलिटी तुमच्यामध्ये येणं हे किती गरजेचं आहे. फेशियल तुमचे जे मसल्स आहेत ते किती फ्लेक्सिबल पाहिजेत. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट, राग आला असेल, रडायचं असेल, हे करायचं असेल, ऑल तुमच्या प्रत्येक नसात इथल्या हलतात. सो दॅट वन शुड नो अबाउट. सो त्या सगळ्या गोष्टींचा तिथे आम्हाला म्हणजे, आणि अनदर थिंग इज दॅट प्रत्येक गोष्टीचं तुम्ही कसं ऍप्रिसिएशन कराल. सो तो पण एक कोर्स असतो. लाईक वेन यू सी एनी फिल्म और एनी ड्रामा, तर तुमचं त्याच्याबद्दलचं परीक्षण हे कसं असलं पाहिजे, काय काय हे केले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जर एखादं कॅरेक्टर दिलं करायला, तर तुम्ही ते कॅरेक्टर करताना ते कॅरेक्टर तुम्ही कुठेतरी तुम्ही शोधून काढा, बघा, किंवा त्या कॅरेक्टरला पहिले प्रश्न विचारायचे की बाबा हे कॅरेक्टर जे आहे हे कुठे राहत आहे, मध्य प्रदेशमध्ये राहत आहे, ते कुठे युपी मध्ये राहत आहे, गुजरातीत राहत आहे, इथे राहत आहे, ते खातं काय, ते पितं काय, त्याचा शैक्षणिक दर्जा काय, हे सगळ्या गोष्टींचा म्हणजे ते कॅरेक्टर करताना त्याचा एक सर्वांगीण विचार असं आपण जे म्हणतो तो सगळा कसा करायचा, हे सगळं चांगल्या तऱ्हेने शिकवण्यात आलं. आणि आम्ही तेव्हा अशी वांड अशी मुलं वगैरे, म्हणजे मला त्याच्यानंतर पुढे जेव्हा मी प्रोफेशनल प्ले मध्ये काम केलं, पळा कोण पुढे पळेतो मध्ये, तेव्हा भक्ती बर्वे, दिलीप प्रभावळकर, आत्माराम भेंडे, माधव वाटवे, शशिकांत राजाध्यक्ष, खूप मोठमोठ्या लोकांच्या बरोबर मला काम करायला मिळालं. प्रकाश बुद्धिसागर होता त्याच्यामध्ये. सो लाईक तेव्हा भक्ती मला प्रेमाने म्हणायची ती कोकरू आहे, ती वांड कोकरू आहे ते असं. तर पण तेव्हा कसं होतं एक म्हणजे आणि असं ते छान यंगस्टर, यंग ब्लड आणि मस्त वर्ल्ड होतं असं मी म्हणेन. सो दॅट्स हाऊ. कुटुंबाचा किती पाठिंबा होता की या करिअर मध्ये तुम्हाला करिअर? मला माझ्या आई वडिलांनी नाही रोखलं कधी सुद्धा. फक्त त्यांचं असं म्हणणं होतं की तू लग्न कर. ते त्या ह्याला अनुसरून बरोबरही होतं. आणि आय नेव्हर वॉन्टेड टू मॅरी दॅट अर्ली.
म्हणजे असं. आणि आमच्या काळामध्ये तर 22-23 वर्षाला लग्न झालंच पाहिजे. म्हणजे 24-25 वर्षी पोरं बिरं व्हायची सगळ्यांना. आय गॉट मॅरिड लिटल लेट, अराउंड 26-27 आय गॉट मॅरिड. पण इट्स ओके. म्हणजे तर माझ्या घरनं तर मला नंतर 25-26 वर्ष झालं तेव्हा तर सॉलिड पडली होती की आता बहुतेक. मग माझ्या वडिलांनी मला फक्त एकच सांगितलं, ते म्हणजे आज नाही आहेत दोघंही आयात, पण माझे वडील खूप पुढारलेल्या विचारांचे होते असं मी म्हणेन. कारण त्यांनी मला एकच सांगितलं की कांचन बघ, तुला जर करिअर करायचं असेल तर प्लीज डोंट गेट मॅरिड, बिकॉज बोथ द थिंग्स वोंट गो हँड इन हँड. पण जर तुला लग्न करायचं असेल तर मग वेळेत कर, वयात आहे जेव्हा आहे तेव्हाच कर. असं नाही की 45-50ला एक आपलं लग्न केलं असं नको व्हायला. आणि आजकालच्या जमान्यामध्ये म्हणजे जेवढं फ्रीडम आहे किंवा आजकालच्या जमान्यामध्ये तुम्हाला फटाफट तुम्ही बॉयफ्रेंड्स गर्लफ्रेंड्स म्हणजे ते काय बदलत असतात सारखे, तसं नव्हतं तेव्हाचं आमचं वातावरण फार वेगळं होतं म्हणजे असं. आणि मग अरे ती हिच्याबरोबर ह्याच्याबरोबर पण फिरलीये, त्याच्याबरोबर पण फिरलीये, आणि तू ह्याच्याबरोबर काय लग्न करतो आता वगैरे असं. म्हणजे एक ते कॅरेक्टर असं म्हणजे खूप म्हणजे महत्वाचं वाटायचं तेव्हा आम्हाला. आता जरा शिथिल आहे त्या मनाने वातावरण जरा, परंतु तेव्हा जरा स्ट्रिक्ट होतं. माझ्या वेळेला तरी स्ट्रिक्ट होतं. सो तेव्हा मला विचार केला की माझ्या वडिलांनी 2 गोष्टी सांगितल्या, इफ यू वॉन्ट टू गेट मॅरिड ऍट राईट एज, आणि मूल जर व्हायचं असेल तर ते 30 वर्षाच्या आत झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते चूक नाहीये, बिकॉज वेन यू आर प्रोड्युसिंग काय आहे हे, ह्याच्यामध्ये कुठेही बुरसटलेला विचार नाही. यू मस्ट बायोलॉजिकली मस्ट थिंक. बेसिकली वेन यू आर प्रोड्युसिंग अ चाइल्ड, म्हणजे तुम्ही एक जीव जेव्हा निर्माण करता, या जगतात आणता, तेव्हा पहिल्यांदा तुमचं शरीर स्ट्रॉंग पाहिजे. आणि त्या वयामध्ये तुमचे सगळे हार्मोनल थिंग्स म्हणा किंवा तुमचं कॅल्शियम इंटॅक्ट असतं, तुमच्या सगळ्या गोष्टी इंटॅक्ट असतात तेव्हा. सो तेव्हा ते होणं, ते मुलाच्या दृष्टिकोनातनं ते पोषक असतं. सो फॉर दॅट मॅटर आय थिंक आय डिड गुड राईट थिंग. मग दूरदर्शनचा प्रवास कसा सुरू झाला? कारण त्या काळी बिकॉज भक्ती बर्वे. ओके. भक्ती बर्वे बरोबर मला पहिला माझा प्रोफेशनल प्ले तिथे मिळाला. त्याच्या आधी मी एका स्टेट कॉम्पिटिशनच्या नाटकामध्ये काम केलेलं होतं. तर रत्नाकर मतकरींचं लिहिलेलं नाटक होतं ते, आणि त्याच्यामध्ये मला बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळालं. आणि मग मला हा प्रोफेशनल प्ले मला इमिजिएट मिळाला. ऍक्च्युली या प्रोफेशनल प्ले मध्ये माझं नाव तेव्हा विजय कदमनी सजेस्ट केलं होतं. सो आय एम थँकफुल टू हिम फॉर दॅट. आणि मला भक्ती बर्वे घेऊन गेलेली होती टीव्हीवरती. मला म्हणाली तू चांगली दिसतेय, चल तिकडे ऑडिशन्स दे. सो तेव्हा ऑडिशन होत्या प्रॉपर. मी ऑडिशन दिली आणि मग सिलेक्ट झाले. भक्ती बर्वे यांच्यासोबतचं नातं कसं होतं? त्या एकेकाळच्या खूप गाजलेल्या अभिनेत्री होऊन गेल्या, पण खूप लवकर आपल्यातून त्या गेल्या. सो त्यांच्यासोबतचं नातं कसं होतं? भक्ती ताई तशी थोडीशी स्ट्रिक्ट होती, त्यामुळे लोक जरा तिच्यापासून वचकून असायचे. बट द थिंग इज दॅट की मी असं म्हणेन की ती दिलाची खरंच चांगली होती. आणि म्हणजे मी जेव्हा तिच्याबरोबर हा प्ले करत होते तेव्हा ती मला म्हणायची आपण दोघी वरण भात. कारण माझं पहिलं आडनाव घारपुरे. सो आय एम ऑल्सो कोकणाचं ब्राह्मण अँड शी इज ऑल्सो कोकणाचं ब्राह्मण. सो शी यूज टू से दॅट आपण दोघी वरण भात, आपण दोघी वरण भात. So she used to be kind and good with me. So there was one incident which I would like to tell you. एकदा आमचा प्ले होता कुठल्या तरी साखर कारखान्याच्या त्या ह्याच्यामध्ये कुठेतरी प्ले होता, सम सांगली और समथिंग समवेअर. आणि मला काही माहिती नव्हतं, मी अगदी यंग मुलगी होते ग. आणि माझं एक्झिट झाली आणि मी मेकअप रूम कडे अशी जायला लागले, तर एक माणूस दारू पिऊन एकदम तर्रहून तिथे आला आणि लाईक मॅडम मला तुम्ही फारच आवडलाय वगैरे असं. अशी घाबरले मी, बापरेची धूम टाकली. आणि भक्ती ते तेवढ्यात एक्झिट झाली तिथे. मी जाऊन तिला बिलगले, म्हटलं असा कोणतरी एक माणूस म्हणत आला. तिने ताबडतोब आमच्या प्रोडक्शन वाल्याला बोलवलं आणि सांगितलं की इथे कोणी कसं नाहीये, म्हणजे आतमध्ये येऊच कसे शकतात लोक. आणि तिचा दरारा म्हणजे मग काय. पण मी सांगते सुपर्ब ऍक्ट्रेस, अप्रतिम ऍक्ट्रेस. तिचा वावर जो होता ना, तो स्टेजवरचा वावर असा वाटायचाच नाही की स्टेजवरती आहे. असं वाटायचं अरे हे स्टेज म्हणजे तिचं घर आहे, ही रंगभूमी म्हणजे तिचा घरातला हॉल आहे. आणि इतकी ती सहजता होती ना तिच्या अभिनयात, म्हणजे अप्रतिम. म्हणजे मला आय एम थँकफुल टू गॉड की मला चांगल्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली. तसंच दिलीप प्रभावळकर. तेव्हाच मी बघितलं होतं इतके छोटे छोटे बारकावे तो शोधून काढायचा ना त्याच्या कॅरेक्टर मधले, की त्याच्यामुळे ते असं एकदम खुलूनच यायचं कॅरेक्टर. म्हणजे खरं बघायला गेलं तर दिलीपला फिजिकल असं बघायला गेलं. आजकाल लोक काय करतात,
चला मला आता अभिनय क्षेत्रात यायचंय म्हटल्यानंतर पहिले जिम जॉईन करतात बॉडी आणि बॉडी बिल्डिंग आणि मला पण माझं मी कसा दिसतोय किंवा मुली पण तशा मी कशी दिसते वगैरे. पण तेव्हा तसं एवढं हे नव्हतं, त्या गोष्टीला जास्त महत्व नव्हतं. ह्या गोष्टीला महत्व होतं की तुम्ही कॅरेक्टर त्यातलं किती समजून घेताय. नाहीतर दिलीप प्रभावळकरांची अंगकाठी असे तर बारीक आहेत, एकदम उंच आहेत, ते आहेत, पण ते प्रत्येक कॅरेक्टर मध्ये चपखलपणे बसतात. त्यांचं प्रत्येक कॅरेक्टर लक्षातच राहिलंय म्हणजे प्रेक्षकांच्या. हे कसं होतं हे पण एक मला जरा एक हे वाटते की अरे हाऊ कम दिस मॅन कॅन गेट फिट इन टू एव्हरीथिंग असं एक वाटतं मला. सो दीज आर द थिंग्स वन हॅज टू लर्न फ्रॉम असं मला वाटतं. बरं, दूरदर्शन त्या काळी दूरदर्शन म्हणजेच टीव्ही असं होतं. सो किती Yes. कॉम्पिटिशन होतं तिथे टिकून राहणं, आणि तुम्ही तिथे बरेच काही वर्ष काम सुद्धा केलं आणि नंतर सह्या मालिका हे सगळं आलं. पण तेव्हाचं कॉम्पिटिशन कसं होतं काम करण्याचं? ऍक्च्युली मी तुला सांगू तेव्हाचं ते दूरदर्शनवरचं वातावरण तर आमचं फारच सुंदर होतं. म्हणजे मी तुला सांगते तेव्हा इतके सुंदर सुंदर सगळे लोक होते. इव्हन भारती आचरेकर तेव्हा होती आणि यू हॅव नॉट सीन भारती आचरेकर लाईक दॅट. भारती आचरेकरचा एवढा मोठा जाड असा केसाचा शेपटा होता आणि अगदी गुडघ्यापर्यंत भारतीताईचे केस होते, एवढे सुंदर. मोठं कुंकू लावायची ती तेव्हा. ती होती, विनय आपटे होते, विनायक चासकर होते, सुहासिनी मुळगावकर होत्या, बरेचसे म्हणजे जण होते, आकाशानंद वगैरे. म्हणजे खूप 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 म्हणजे काही जणांची नावं माझ्याकडनं राहिली असतील तर मला माफ करावं त्या लोकांनी. परंतु आणि ते वातावरण खूप असं भारावलेलं होतं. बीपी सिंग वगैरे हे सगळे तिकडचेच एडिटर आहेत, राजन वागदरे वगैरे हे सगळे तिकडचेच म्हणजे देण आहे आपल्या इंडस्ट्रीला. सो दे वर मेनी पीपल. आणि तेव्हा ना असं कॅमेरा आणि त्यालाच चाकं असायची. सो म्हणजे ते ट्रॅक ट्रॉली वगैरे असं काय नव्हतं, ते तसंच घेऊन असं वगैरे जायचे. सो मला तर फारच गंमत वाटायची त्या सगळ्या गोष्टींची, बिकॉज वी आर अपेअरिंग इन फ्रंट ऑफ कॅमेरा. आणि तुला खोटं वाटेल आताला, म्हणजे आम्ही रस्त्याने असं चालायला लागले ना, लोक वळून वळून बघायचे आमच्याकडे. मला असं ऑकवर्ड वाटायचं. आणि गंमत म्हणजे पैसे काहीच मिळायचे नाही. म्हणजे बसनी जायचं तरी पंचायत, टॅक्सी करायची तर पैसा नाही जाता. इट वॉज लाईक मला फन एलिमेंट. नाईस, इट वॉज गुड. मग जेव्हा करिअरचा पीक टाइम होता त्यावेळी तुम्ही लग्न केलं आणि नंतर मग मालिका आणि हे सगळं आलं. सो लग्नाचा निर्णय कसा घेतला? ऍक्च्युली तुला सांगू का, मला मी जेव्हा हे प्ले करत होते ना, पळा पळा कोण पुढे पळेतो, तेव्हाच भक्ती आणि शफीचं अफेअर म्हणजे होत होतं तेव्हा. आणि तिच्याबरोबर अशोक पंडित शफीभाई बरोबर असायचे. सो अशोक पंडितनी मला बघितलं आणि मला विचारलं तू ये जो जिंदगीमध्ये काम करशील का. सो मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं मी करेन म्हटलं. सो आय हॅव ऍक्टेड इन एजोय जिंदगी. आणि त्याच्यामध्ये नुकताच सतीश शाह आपल्यामध्ये नाहीये, बट आय हॅव डन द रोल ऑफ सतीश शाहज गर्लफ्रेंड. सो त्यामुळे आणि मला खूप एक वेगळं ते वाटलं जरा. अरे वा, एवढा मोठा सेट उभारलाय आणि कुंदन शाह डिरेक्टर आणि स्वरूप संपत, शफी, राकेश बेदी असं वगैरे त्यांच्या बरोबर काम माझं खूप छान झालं. पण तिथे मला एक गोष्ट कळली की मी आय एम लॅकिंग इन हिंदी. असं मला कळलं. लॅकिंग म्हणजे काय की वरण भात हिंदी होत, म्हणजे मराठी लोकांचं वरण भात हिंदी. सो त्यामुळे मी म्हटलं नाही, आपल्याला हिंदी शिकलं पाहिजे. काही झालं तरी आय मस्ट डू माय दिस थिंग आणि मला हिंदी शिकलंच पाहिजे. सो मी मग हिंदी शिकण्यासाठी म्हणून मी दिनेश ठाकूरचा ड्रामाचा ग्रुप जॉईन केला होता. आणि मी त्यांच्याकडे सपने, आपस की बात आणि कछुआ खरगोश असे 3 नाटकं पण मी त्यांच्याकडे केली. सो लाईक दॅट्स हाऊ आय इम्प्रूव्ड माय सेल्फ इन हिंदी. आणि त्याच्यानंतर मी एजोय जिंदगी, बनते बिघडते मध्ये परेश रावल, रीटा बहादुरी, अजित वाचानी हे होते. त्याच्यानंतर और भी है राहें, तनुजाजी होत्या त्याच्यामध्ये, सरिता सेठी म्हणून त्या निर्मात्या होत्या, ती पण दूरदर्शन मध्येच कामाला होती. म्हणजे न्यूज रीडर होती हिंदीची, इफ यू रिमेंबर. तेव्हा एक कुमुद मिरानी म्हणून होत्या, सरिता सेठी होती, डॉली ठाकूर वगैरे तेव्हा इंग्लिशला वगैरे होत्या. सो लाईक हे झालं माझं म्हणजे या सिरियल झाल्या. एक सिरियल मी तिथलिया नावाची केलेली होती, नादिरा बब्बर यांच्याकडे, त्यांच्याकडे केलेल्या होत्या. त्याच्यानंतर अशा म्हणजे बऱ्याचशा माझ्या चालू होत्या तेव्हा. मला बाय द वे जेव्हा ही एक गंमतच आहे, मला मार्कंड अधिकारी कसे भेटले. सो मला मुंबई दूरदर्शननी मला नेम, फेम आणि नवरा या 3 सगळं काही लिटरली आय गॉट इट मध्ये. झालं असं की मी म्हणजे सोडून दिलं होतं न्यूज रिडिंग आणि हे ते. मला कंटाळा आला, रोज तेच बोलायचं, काही जायचं आपलं लावा मेकअप आणि मग नमस्कार, याचबरोबर आजचे कार्यक्रम संपले, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6:30 वाजता, नमस्कार, एवढंच बोलायचं आणि परत यायचं. म्हणजे हे इतकं वेळा केलं, 3 वर्ष तेच केलं ग, कंटाळले मी शेवटी. आणि आय वॉज अन ऍक्ट्रेस, सो आय वॉज वेटिंग फॉर सम अदर ऑपॉर्च्युनिटीज.
तर मी म्हटलं आता एक कुठलं तरी थांबायचं तरच दुसरं पाऊल माझं पुढे पडेल. सो आय स्टॉप्ड ओव्हर देअर. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं मला नाही जायचंय. पण तिकडनं एक मिस्टर निर्भवणे म्हणून होते तेव्हा, तर त्यांनी मला बोलवलं की नाही नाही तुम्ही या, तुम्ही ऍक्ट्रेस आहात, तुम्ही काम पण करता, तर तुम्ही या इकडे आणि तुम्ही आमच्या ह्याच्यामध्ये ऍज अ निर्माती म्हणून तुम्ही इकडे लागा. तर ते मला म्हणजे म्हणजे त्यांना भेटायला त्यांनी बोलावलं म्हणून मी गेलेले होते. झालं असं कर्मधर्म संयोगाने मी त्या केबिन मध्ये गेले. तिकडे मकरंद ब्रह्मे नावाचा एक होता जो आमच्या बरोबर दिनेश ठाकूरच्या ग्रुपमध्ये होता. तो तिथे बसलेला होता. तो तेव्हा एका ऍड एजन्सीमध्ये कामाला होता. तेव्हा लिंटास, मुद्रा वगैरे या सगळ्या खूप मोठमोठ्या फेमस ऍड एजन्सीज होत्या. त्यातल्या एक वन ऑफ द एजन्सीमध्ये तो कामाला होता. आणि मी गेले त्याला तिने आतमध्ये गेले, म्हटलं अरे तू तू इथे, म्हटलं असं. आणि तेव्हा मार्कंड अधिकारी, परमवीर आमचं जे सेकंड प्रॉडक्ट होतं अधिकारीचं, पहिलं होतं बंदिनी, तर त्याच्यानंतर मग परमवीर होतं, तर ती फाईल घेऊन ते देण्यासाठी आलेले होते. सो दॅट्स हाव लाईक मी, मकरंद ब्रह्मे आणि मार्कंड अधिकारी असं आम्ही त्या एका केबिन मध्ये बसलेलो होतो. आणि मकरंद ब्रह्मे माझ्याबरोबर दिनेश ठाकूरच्या ग्रुपमध्ये कामाला होता, त्यामुळे त्याने ओळख करून दिली. शीज अन ऍक्ट्रेस, कांचन घारपुरे तेव्हाची मी. तर आम्ही खाली उतरलो, मग आमच्या मीटिंग झाल्या आहे ते खाली उतरलो. तर मार्कंडजी मला दोनदा विचारायला लागले. मला म्हणाले की आप कहाँ जाने वाली हो? तर मी म्हटलं मैं दादर रहती हूँ, म्हटलं मी दादर जा रही हूँ. तर ते मला म्हणाले क्यों, आपको टाउन नहीं जाना है क्या? त्याला टाउनला जायचं होतं, तेव्हा आमचं ऑफिस टाउनला होतं. आप टाउन नहीं जा रही है क्या? दोनदा विचारलं, आप टाउन नहीं जा रहे क्या? म्हटलं नाही, म्हटलं मैं क्यों जाऊंगी टाउन, म्हटलं मुझे दादर जाना है. आणि मग ब्रह्मे होता, तर तो आणि मी आम्ही गेलो दादरला. दुसऱ्या दिवशी लगेच तेव्हा मी रेडिओचे प्रोग्राम करायचे. सो रेडिओ रेकॉर्डिंग होतं माझं. सो आय वेंट टू रेडिओ. मग संध्याकाळ झाल्यानंतर मग मी त्यांच्या ऑफिसला गेले मार्कंडजींच्या, आणि माझे काही फोटोज दिले त्यांना की बाबा आय एम एन ऍक्ट्रेस, सो दीज आर माय फोटोग्राफ्स. असं करून मग आमचा दुसरा दिवस झाला. तिसऱ्या दिवशी तेव्हा परत येताना ते मला म्हणाले की तुम्ही कुठे दादरला राहता ना, तर नरिमन पॉइंटला मेकर चेंबरला ऑफिस होतं. सो परत येताना मला म्हणाले मी तुम्हाला सोडतो गाडीने. तर म्हटलं ठीक आहे सोडा, म्हटलं. ते दॅट टाइम ही यूज टू ड्राईव्ह, सो ही वॉज ड्रायव्हिंग. देन मग मला म्हणाले की काही थोडं खाऊया का असं वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं इट्स ओके. सो आय स्टील रिमेंबर वी हॅड गॉन टू द गॅलप्स, म्हणजे जे रेसकोर्सच्या इथे आहे तिथं. तर मला अजून आठवतं मी टोमॅटो सूप घेतलं होतं, आणि त्यांनी मला तेव्हा विचारलं पण मी काही ड्रिंक वगैरे घेऊ का, म्हटलं नो 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 आय एम गेटिंग. पहिल्याच भेटीमध्ये ड्रिंक. म्हणाले मी ड्रिंक घेऊ का, म्हटलं नो नो नो, म्हटलं नो. त्यांनी बिचारांनी माझ्यासाठी सूप घेतलं तेव्हा. आता नाही ऐकणार, पण तेव्हा घेतलं होतं. सो लाईक ते सूप वगैरे आम्ही प्यायलो, आणि मग आम्ही निघालो. मग तिसरा दिवस काही आमचं घडलं नाही, म्हणजे नो कॉन्टॅक्ट नथिंग. आणि चौथ्या दिवशी अचानक मला तो मकरंद ब्रह्मे जो माझा दोस्त होता त्याचा फोन आला. मला म्हणाला अरे कांचन तू काय केलंस? म्हटलं मी काय केलंय, मी काहीच केलेलं नाही. मला म्हणतो अगं त्या मार्कंडचा मला फोन आला होता. म्हटलं काय काय झालं, काय बोललेले? तर म्हणे नाही, तो म्हणाला मला तिच्याशी लग्न करायचंय. तर मला लाईक म्हटलं काय? तो म्हणाला मला लग्न करायचंय. म्हटलं नाही रे, चल रे, सोड रे, असं म्हटलं. तो लग्न करायचं वगैरे म्हणणार आणि आपलं फिरवून सोडून जाणार. आय एम नॉट इंटरेस्टेड, म्हटलं सांगून दे आय एम नॉट इंटरेस्टेड. बट नो, ही वॉज व्हेरी सिरियस अबाउट इट. आणि देन आय टोल्ड हिम दॅट इफ यू आर दॅट इंटरेस्टेड देन कम अँड मीट माय पेरेंट्स. देन ही केम, ही मेट माय पेरेंट्स, ही टोल्ड देम. आणि बरंच काय काय गोष्टी आहेत. मग त्या आता सगळ्या कुठे सांगत बस. पण मी लग्न अशा एका गोष्टीसाठी केलं की मला जेन्युनिटी त्यांच्यामधली आवडली. आणि नोबडी नोज, आज आमची इथे अधिकारी ब्रदर्सची एवढी बिल्डिंग दिसते. दॅट टाइम वी वर नॉट हॅव्हिंग अ हाऊस टू स्टे. दॅट टाइम ही वॉज हॅव्हिंग जस्ट वन टेबल स्पेस, जितकं तिथे ऑफिस होतं. लिटरली वन टेबल स्पेस. मोठं ऑफिस आहे त्यावेळी नव्हतं. त्यावेळेला कसं असेल, काहीच नव्हतं, काहीही नव्हतं. ही वॉज जस्ट अ बॉय हु वॉज स्ट्रगलिंग, ज्याची एक सिरियल ऑन एअर होती फक्त, आणि एक निर्माता म्हणून तो पण स्ट्रगल मध्येच होता. आणि आय वॉज नॉट नोईंग ऑल्सो की बाबा मला, आणि गंमत म्हणजे मी इतकी महामूर्ख की तेव्हा पण मला माहिती नव्हतं त्याचं इन्कम काय आहे, आणि आता पण माहित नाही तो काय. आय डोंट नो अबाउट. काय माणूस प्रेमात आंधळा होतो का काय होतो. माझ्या आईने पण मला विचारलं, माझ्या वडिलांनी पण, अगं पण कमावतो काय? म्हटलं बाई त्याच्या घरामध्ये जेवण खांड का, सगळे गाडी घेऊन फिरतो म्हटलं. आणि तेव्हा मला सगळ्या 5 स्टार हॉटेलला न्यायचा. म्हटलं लग्न झाल्यानंतर म्हटलं शंकर विलास हिंदू हॉटेलमध्ये नको देऊ म्हटलं.
गोड दिवस होते ते सगळे, मजेचे दिवस होते, यू कॅन से. ओके, मग त्याच्यानंतर दामिनी आलं. सो दामिनीची प्रोसेस कशी सुरू नो, झाली? दामिनी एकदम त्याच्यानंतर नाही का आलेलं. त्याच्यानंतर वी गॉट मॅरिड. त्याच्यानंतर वी गॉट मॅरिड इन 1990 आय गॉट माय सन. ओके. आणि 1995 3 ऑक्टोबर 1995 ला दामिनी आलं. दामिनी सिरियल जी होती, कारण तेव्हा मला म्हणजे मी ह्या लाईनीतली होते आणि तेव्हा असा एक काय म्हणायचं ते प्रघात होता म्हणा किंवा काहीतरी, की जेव्हा तुम्ही लग्न करता त्याच्यानंतर ते नवऱ्याला आवडायचं नाही त्या काळी, ते त्याच्या बायकोनी काम केलेलं वगैरे असं. तर मार्कंडला ते काय आवडत नव्हतं मी काम केलेलं वगैरे. तर त्यामुळे काय म्हणजे आफ्टर मॅरेज, अगं तुला सांगायचंच राहिलं, तेव्हा चाणक्य नावाची सिरियल चालू होती बघ, ओके. चंद्रप्रकाश द्विवेदींची. आणि मी आय वॉज द वन ऑफ द 3 लिडिंग लेडीज. ओ. मी त्याचे पैसे परत करून आले. मला त्यांनी सायनिंग अमाऊंट त्या काळात 5,000 दिले होते. तर म्हणलं माझे बाकायदा स्क्रीन टेस्ट झालेली. मी एक भारत एक खोज म्हणून नावाची सिरियल होती श्याम बेनेगलांची, त्याच्यामध्ये पण आणि काम हे केलेलं होतं. लग्नानंतरची ऑफर होती? नाही, ही ऍक्च्युली काय लग्नानंतरची नव्हती. जेव्हा मार्कंडनी मला विचारायच्या आधीच मी म्हणजे त्यांना जाऊन भेटले होते. माझं बाकायदा स्क्रीन टेस्ट झालेली होती. आय वॉज बीन सिलेक्टेड इन हिंदी बिकॉज दॅट टाइम आय वॉज इन दिनेश ठाकूर's ग्रुप. सो वी यूज टू गेट द ऑफर्स ना, म्हणजे असं. सो दॅट्स हाऊ ते पण मला मिळालेलं होतं, पण ते नाही झालं. म्हणजे मग मी त्यांना पैसे परत केले. तो मला म्हणाला पण की वाय कांचन, वाय व्हॉट हॅज हॅपन्ड. मी म्हटलं नो, आय एम गेटिंग मॅरिड. मग तो म्हणाला अच्छा विथ हुम यू आर गेटिंग मॅरिड. म्हटलं मार्कंड अधिकारी. मला म्हणाले ओ आय सी, असं म्हणा. ओके ओके म्हणे, ठीक आहे असं म्हणा. एकदा निर्णय घेतलेला होता. माझे वडील मला म्हणाले तेव्हा ना, की तू एकदा निर्णय घेतलायस तर तू ते तसंच पुढे कर, असं म्हणून. सो लग्नानंतर विथ चाइल्ड या क्षेत्रामध्ये वावरणं काय सांगाल, कसा अनुभव असतो? सी वन थिंग इज देअर. अगं तुला अजून एक गंमत सांगते याच्यामध्ये. माझ्या वडिलांचे जे एक मित्र आहेत अजूनही, सो लाईक त्यांनी ना माझा हात पाहिलेला. ते म्हणजे हे बघायचे ज्योतिषशास्त्र. हा. सो हस्त त्या ज्योतिष ते बघायचे आणि माझा हात पाहिला आणि ते मला म्हणाले, अरे कांचन तुझ्या हातावरती ना करिअर लाईन आहे, व्हेरी स्ट्रॉंग करिअर लाईन यू हॅव गॉट. म्हटलं करिअर, आता कसलं करिअर. म्हटलं मुलाचा आगमूत काढते, करिअर काय होणार आहे. म्हटलं कप्पाळ. म्हटलं काही नाही. म्हटलं बापू काय करिअर बिरियर नाहीये म्हटलं. आणि ऑल ऑफ सडन दिस थिंग हॅपन की तेव्हा काय झालं होतं, मी गप्पा नव्हते बसले. आमचं कमांडर वगैरे चालू होतं गौतम अधिकारींचं, तर त्याला आम्ही स्टोऱ्या वगैरे द्यायची. तेव्हा अशोक पाटोळे आमचं श्रीमान श्रीमती लिहित होते. मग त्याला प्लॉट काही सुचवायचे, हे करायचं. तर आणि मी लिहायची पण, तेव्हापासून मी लिहिते ऍक्च्युली. आता पण मी लिहिते. आत्ताचं जन्मरून माझं पिक्चर मीच लिहून काढलेलं होतं मंजुश्री गोखले यांच्या बरोबर. आम्ही दोघींनी मिळून केलेलं होतं ते. सो आय राईट एव्हरी डे, एव्हरी अर्ली मॉर्निंग आय वेकअप. एक पाण्याचा ग्लास घ्यायचा बाजूला आणि लिहित सुटायचं. नाहीतर वाचन असेल, काही स्क्रिप्ट असतात आपल्या नेहमीच्या. दामिनीचं आत्ताला काम चालू आहे, सो ते मला सगळं स्क्रीन प्ले येतो माझ्या आयपॅड वरती, तो वाचायचा. सो लाईक तेव्हापासून मला ते हे होतं. सो आय टू राईट दॅट टाइम. ते मी सगळं करायचं. आणि त्याच्यानंतर दामिनी आलं. सो दामिनी ऍक्च्युली पहिली 13 भागांची मालिका होणार होती. पण ही कॉन्सेप्ट कशी सुचली होती की एक त्या काळात एक वुमेन सेंट्रिक मालिका घेऊन येणं? नाही, वुमन सेंट्रिक मालिका घेऊन येणं म्हणण्यापेक्षा तेव्हा रोहिणी नावाने ती कॉन्सेप्ट आणलेली होती आणि तिने गौतम अधिकारींना दाखवलेली होती आणि मार्कंडनी ती पिच केलेली होती दूरदर्शनला. सो तेव्हा ती फक्त 13 भागांची मालिका म्हणूनच आम्ही करणार होतो आणि आय वॉज टू डिरेक्ट दॅट. मग तेव्हा तो कॉन्सेप्ट म्हणजे तेवढ्या ह्याच्यावरती होता आणि तेव्हा ती सचिवालयात कामाला असल्यामुळे तिला ते जरा माहिती होतं जर्नलिझम आणि ह्याच्याबद्दलचं. सो दॅट्स हाऊ वी स्टार्टेड. बट ऑल ऑफ सडन दे टोल्ड अस दॅट नाही, आपल्याला ही डेली करायचे. सो डेली करायचे म्हटल्यानंतर मग आम्ही विचार केला की अरे बापरे, हे डेली म्हणजे काय प्रकरण असतं. तर मला आय स्टील रिमेंबर, मला आता हसायला येतं. मी मार्केटला म्हटलं डेली मतलब. मला म्हणाला डेली मतलब क्या, डेली अपना एपिसोड आएगा. तर म्हटलं कितने एपिसोड जाएंगे. तर म्हणाला 22. म्हटलं 22 एपिसोड जाएंगे तो फिर शूटिंग कभी होगी. असं म्हणजे एवढे एपिसोड जर देणार ते शूटिंग कधी करायचं. मग म्हणजे तेव्हा कसं होतं माहितीये, एक एपिसोड बनवायला लोक 4-4, 5-5 दिवस घ्यायचे. ओके, एवढे दिवस एकच एपिसोडचं शूटिंग व्हायचं. आय स्टील रिमेंबर ये जय जिंदगीला पण जवळजवळ आम्ही 3 दिवस केलेलं होतं. राजकमलला सेट लागला होता, म्हणजे इंडोर सेट होता तो. तरी सुद्धा म्हणजे बाहेरचा काही डिस्टर्बन्स नाही, वाहनांचा याचा त्याचा. तरी पण आम्हाला तेवढे दिवस तेव्हा तर घ्यायचेच लोक 3-4 दिवस. तर त्यामुळे पण आम्ही मग डबल युनिट लावलेलं होतं. मी आणि अजित कुमार म्हणून एक होता गौतम यांचा असिस्टंट, तर त्याला दिलेलं होतं. आणि मग आम्ही दोघंही लागलो 2 ठिकाणी शूटिंग करायला आणि दॅट जाऊ मग भरपूर एपिसोड निर्माण केले आणि दिले. आणि गंमत सांगायची म्हणजे 2 ऑक्टोबरला पहिल्यांदा चालू होणार होती, परंतु 2 ऑक्टोबर बिंग गांधीचं असतं, तर त्यामुळे
ते 2 ऑक्टोबरला त्यांचं दिल्लीवरचं प्रक्षेपण लांबलं आणि त्याच्यामुळे मग माझी दामिनी 3 ऑक्टोबरला आली आणि मी माझ्या घरच्या कॅलेंडरवरती 2 ऑक्टोबरला पहिला एपिसोड, मग 3ला दुसरा, असं सगळं ते अख्ख्या त्या कॅलेंडरवरती मोठं कॅलेंडर आणलं काल निर्णयचं आणि त्याच्यावर लिहून ठेवलं सगळं असं. आणि गंमत म्हणजे 2चा शफल 3ला झाला, त्यामुळे मी सगळं लिहिलेलं बोंबललं ना मध्ये. बरं, मग कास्टिंग त्या काळी कसं झालं होतं? कारण सगळेच कलाकार हे आता अगदीच मोठे झालेले आहेत. सो ते किती महत्वाचं होतं अरे कास्टिंग यू आणि वोंट कोणी बिलीव्ह, केलं होतं? प्रतीक्षा लोणकरचं कास्टिंग ऍक्च्युली गौतम यांनीच केलेलं होतं. तेव्हा निशिगंधा बाळ पण आलेली होती आणि ऍक्च्युली अजून पण एक कोणतरी होते, मला आठवत नाही. बट आजही मला गौतम यांचे शब्द आठवतात. ही हॅड टोल्ड मी दॅट दामिनी शुड हॅव द फायर इन हर आईज, असं ते मला म्हणालेले. आणि आत्ताला पण मी तेच गोष्ट लक्षात ठेवली. आणि किरण पावसे जी आता काम करते, अप्रतिम काम करते ती दामिनीचं. आणि त्याच्यामध्ये मी हीच गोष्ट लक्षात घेतली की शी शुड बी एबल टू स्पीक, कन्वे द थिंग्स विथ हर आईज. बिकॉज नुसतंच हे सास बहु सागा नाहीये इथे, तुम्हाला ऍक्च्युली दाखवायचंय काय आहे ते. आणि शी इज डुईंग वंडरफुल जॉब. तर त्यामुळे आताचं कास्टिंग करताना पण तेच मी हे केलं होतं. प्रिया तेंडुलकर, हु वॉज द बेस्ट फ्रेंड, म्हणजे अगदी द बेस्ट फ्रेंड होती माझी ती. सो आय कॉल्ड हर अप आणि आय टोल्ड हर दॅट तुला काम केलेच पाहिजे. तर ती मला म्हणाली, हे बघ, तू जर 2 पायावर उभं राहून शूटिंग करणार असेल, डायरेक्शन करणार असेल, तर मी येणार, असं. सो इट्स लाईक वंडरफुल थिंग. तेव्हा महेश मांजरेकर होता दामिनीमध्ये, उपेंद्र लिमये होता, अंकुश चौधरी होता, त्याच्यानंतर कुलदीप पवार. आज आपल्यामध्ये भरपूर लोक त्यातली नाहीये. रवींद्र बेर्डे होता, कुलदीप पवार, अविनाश खर्शीकर, त्याच्यानंतर हा आपला आनंद अभ्यंकर, तो पण बिचारा नाहीये आज आपल्यामध्ये. तर बरीचशी लालनताई होत्या, लालन सारंग, त्या होत्या माझ्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डेंनी पण पुढे जाऊन माझ्या याच्यामध्ये काम केलेलं होतं. सो दे वर मेनी पीपल, कुलदीप पवार हे ते वगैरे बरेचसे, रमेश भाटकरनी नंतर काम केलेलं होतं. सो दे वर मेनी पीपल दोज हु आर नॉट टुडे विथ अस. आठवणी येतात त्यांच्या. बरं, आता मग अनेक वर्षानंतर, आय थिंक 30 वर्षानंतर परत येते दामिनी. सो जेव्हा करायचं ठरलं तेव्हा काय होतं की आता तेव्हा एकदा प्रेक्षकांनी पाहून झालंय, तर नव्याने नवीन कॉन्सेप्ट घेऊन यायचंय. सो प्रेक्षक कसे ऍक्सेप्ट करतील आणि काय नव्याने घेऊन यायचं, काय थॉट होता तेव्हा? बेसिकली सी, कॉन्सेप्ट लाईन मी काही त्याची चेंज करणार नाही, कारण दामिनी हे कॅरेक्टरच जर्नालिस्टिक बॅकग्राऊंडचं आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदी प्रतीक्षा ज्वालामुखी नावाचा पेपर होता. सो इट वॉज अ प्रिंट जर्नालिझम. त्याच्यानंतर तिची मुलगी झाली होती क्षितिजोग, तिला आम्ही पोलीस इन्स्पेक्टर दाखवलं होतं. आणि आता क्षितिजोगची मुलगी जी आताला किरण पावसे आहे ती आहे, आणि तिला आम्ही आता न्यूज चॅनल मध्ये ती काम करते. सो लाईक शी इज होल्डिंग द माईक अँड डुईंग ऑल द थिंग्स. आणि विविध काय म्हणायचं ते आताला ज्या केसेस घडतायत आपल्या समाजामध्ये, मग ते मी टू असेल किंवा आताला ती हगवणे केस एक घडलेली होती ज्याच्यामध्ये हुंडाबळीची केस घडलेली होती. म्हणजे मला आज असं वाटतं त्या काळापासून चालत आलेलं, पण आज पण तसंच हुंडाबळीचं चाललेलं आहे. फक्त थोडा प्रकार बदललाय की तुम्ही यांना घर घेऊन द्या, गाडी घेऊन द्या, त्यांना फॉरेनच्या ट्रिप्स करून द्या, असं तसं. म्हणजे मला कळत नाही जेव्हा एखादी, आणि ह्याच्या बाबतीत मी अक्षरशः प्रेक्षकांना सांगू इच्छिते की माझ्या नवऱ्याने कधी माझ्याकडनं एक पैसाही हुंडा ना मागितला, ना माझ्या मुलाचं लग्न ठरलं तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काही करून द्या, व्हॉट एव्हर यू फील लाईक यू आर फ्री टू डू. तुम्हाला जास्त एक्सपेन्स करायचंय तुम्ही करा, पण आम्ही कधी हुंडा वगैरे. आणि आय डोंट सपोर्ट, आय स्ट्रॉंगली अपोज टू दॅट. मला असं वाटतं की तुमचं प्रेम असलं पाहिजे त्या मुलीवरती. आणि आता तर प्रत्येक मुलगी कमावती आहे यार, शी इज अर्निंग मेंबर. अशा वेळेला तुम्ही तिच्याकडनं कसं काय, तिच्या आई वडिलांच्याकडनं पैशाची अपेक्षा करणं. आजच्या काळामध्ये एखाद 2 मुलं असली तरी 2 मुलांचं शिक्षण करणं, त्यांना सगळं देणं, म्हणजे ते जवळजवळ कमावते होईपर्यंत 20-22 वर्षाचं पोर व्हावं लागतं. आई वडील त्याच्यातच थकून जातात. लुक ॲट द फीज, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू, यू हॅव टू पे. तुम्हाला मॉन्टेसरी पासूनच एवढ्या आता फिया झालेल्या आहे. म्हणजे तेव्हा आमच्या काळाला तर तशा फिया नव्हत्या. मला अजून आठवतं 5वी मध्ये 5 रुपये, 6वी मध्ये 6 रुपये. गेला तो जमाना. ओके, पण तेव्हाची मालिका आणि आत्ताचं हे मालिका क्षेत्र याकडे तुम्ही कसं पाहता? आणि आता तर खूप जास्त चेंजेस झालेत, वेब सिरीज आल्या असतील किंवा टीव्हीवरच्या मालिकांमध्ये पण खूप जास्त चेंजेस झालेत. सो याकडे ऍज अ निर्माती म्हणून तुम्ही कसं पाहता? सी, वन थिंग, टेक्नॉलॉजिकली बोलायचं झालं तर येस, कॅमेराज पण बदललेले आहेत. तेव्हा आम्ही एका कॅमेऱ्याने शूट करत होतो, आता 2 कॅमेरे असतात. बऱ्याच गोष्टीचं हे झालेलं आहे, लेपल्स, माईक वगैरे ते सगळं ते तेव्हा तेच होतं. तेव्हा आम्ही हाय बँड वरती शूट करत होतो, आता चिप्स आले आहेत. म्हणजे ते पण सगळं बदललेलं आहे, टेक्नॉलॉजिकली चेंजेस आलेले आहेत. स्टोरी म्हणशील तर कॉन्सेप्ट लेवलला मी असं म्हणेन की दामिनी जे मी केली त्याच्यानंतर कुणीही जर्नालिस्टिक बॅकग्राऊंड वरची स्टोरी केलेली नाही.
आणि मला वाटत नाही की कोणी माझ्या दामिनी इतकं करू शकेल. हे पण माझं चॅलेंज आहे. आता त्याच्यानंतर मग सास बहु सागा जास्त जोरात चालू झाला. त्याच्यानंतर मग आता तर मी बघते तेव्हा असं मला मला ते फार लाऊड वाटतं आत्ताचं. इट्स नॉट वी कॅन कनेक्ट विथ इट. मला असं वाटतं तुम्ही रात्री झोपताना पण दागिने घालून झोपले, उठताना हे दाखवायचं. सच तुम्ही म्हणता हे मिडल क्लास घर आहे आणि सच ह्यूज बिग नाईस घर दाखवायचं. त्याच्यानंतर एक माणूस काहीतरी म्हणजे ते जोर जोरात बॅकग्राऊंड म्युझिक चालतं. मग एक जण बोला की 10 जणांचे कॉम्पॅक्ट क्लोजेस गेलेच पाहिजेत. मग त्याला एकदा ह्याला असं करायचं, मग त्याला तसं करायचं, असं सगळं ते टेक्नॉलॉजिकली म्हणजे आय जस्ट डोंट नो. मला असं वाटतं की तो आत्मा जो असतो त्यातला कुठल्याही याच्यामध्ये द सोल शुड बी देअर. वेन यू मेक एनी स्टोरी, टेल एनी स्टोरी, बट द सोल शुड कम आउट. तो कुठेतरी मारला जातो असं मला वाटतं. आणि आजकालचे जे आता असं झालेलं आहे ना की उद्याला मी पण आता त्याच्यामध्ये येते. उद्याला मला एपिसोड द्यायचा असला तर एक कोणतरी काय आहे बोल 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 कोणाला बोलवायचं, चला 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 चला, मग तीच माणसं हे ते इकडे तिकडे तिकडे जे कोण असतं ते. आता काही जण वेगवेगळे अभिनय करू शकतात, नाहीतर काही जणांचं कसं होतं की तेच चेहरा, तेच अभिनय, तेच सगळं. हेअरस्टाईलच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळेजण त्याच हेअरस्टाईल मध्ये फिरत असतात. सो देअर शुड बी सम चेंज असं मला वाटतं की आत्ताच मला चित्र फार सुंदर नाही वाटत खरं तर. आणि कॉम्पिटिशन इतकं जास्त आहे की त्या नादात बऱ्याचदा ना स्टोरी लाईन ही नसतेच. आणि खूप जास्त घंटे काम करायला लागतं म्हणजे हे आणि ते. आणि कसं होतंय की चॅनलचा इंटरफिअरन्स पण पुष्कळ असतो की अरे हे बदलला, हे असं नको, हिलाच कास्ट करा, तिलाच कास्ट करा, तो कर्टन असा कशाला आहे, असं असं मी ऐकू नये. आय हॅव नॉट डन दॅट वे. म्हणजे मी आणि आय एम थँकफुल दॅट आय एम ऑन दूरदर्शन. मला हे असलं काही नको बाबा करायला. दूरदर्शन मध्ये अशा प्रकारे नो नो नो, देअर ती त्यांचीच लोक आहेत आणि आम्हाला काय पाहिजे किंवा आम्ही एकत्र बसून ठरवतो आणि त्याप्रमाणे आम्ही सेट लावलेला आहे जे काय करायचंय ते. आणि इट लुक्स फॅब्युलस. आणि आता माझी जी मालिका आहे त्याचं टायटल्स आहे ते आम्ही AI वरती केलेले आहे. इव्हन आय डू DI माझ्या प्रत्येक एपिसोडला. सो लाईक द क्वालिटी ऑफ माय प्रॉडक्ट इज फार हायर दॅन व्हॉट क्वालिटी वी आर गेटिंग आउटसाइड. ओके. मला कांचन अधिकारी यांची दामिनी मुवमेंट ऐकायला आवडेल की ऍज अ स्त्री म्हणून बऱ्याच आपण गोष्टींमध्ये स्ट्रगल करत असतो. सो तुम्हाला दामिनी सारखे असं कोणते धडाडीचे निर्णय लाईफ मध्ये घ्यावे लागले? ओ माय गॉड, माझं फुल लाईफच स्ट्रगलिंग आहे. म्हणजे काय म्हणायचं ते ढाल तलवार. काही झालं की तलवार उपसून जायलाच लागतं. त्यामुळे कसं असतं ना, एक स्त्री जेव्हा डायरेक्शन करायला उभी राहते तेव्हा इट्स अ मेन्स वर्ल्ड. आय एम इन द मेन्स वर्ल्ड. सो तेव्हा तर आय वॉज इन द मेन्स वर्ल्ड. बरोबर आहे. तेव्हा गिनेच होते म्हणजे नव्हत्याच कोणी लेडी डायरेक्टर. आताही आहेत पण कमीच आहेत. कमीच आहेत. एव्हरीबडी वॉन्ट्स टू पुट द मेकअप अँड बी इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. बट तेव्हा म्हणजे असं होतं की व्हॉट आय यूज टू फील अबाउट इट इज मला माझं नॉलेज वाढवायला खूप आवडायचं. सी टेक्नॉलॉजिकली मी अजून काय काय खेळू शकते. आय वॉज व्हेरी हॅपी प्लेइंग विथ कॅमेरा ऍक्च्युली. कॅमेरा इकडनं घ्यायचा, तिकडनं लावायचं, हे करायचं, ते करायचं, ते करायचं. असं काय म्हणायचं ना, ते सळसळतं, एवढं रक्त होतं आणि हे होतं आणि असं वाटायचं अरे हा शॉट देख क्या लिया आहे यार. मग त्या कशाचं तरी मागून घ्या, ट्रॅक्टर लावा, हे करा, वो करा. आता सगळं जिमी जिप्स, नंतर जिमी जिप्स आले, आता तर ड्रोन आले. बट दॅट टाइम हे टेक्निक वेगळं होतं ना. सो ते सगळं कॅमेराशी खेळायचं कसं ते मला म्हणजे असं मला ते काय म्हणायचं ते आय टू लव्ह इट. तुम्ही आता डिरेक्शन बद्दल बोललात की हे मेन्स वर्ल्ड आहे. सो तुम्हाला असं कधी फेस करावं लागलंय की ऍज अ लेडी डिरेक्टर म्हणून किंवा 10,000 times. 10,000 times. They take you for granted basically. They take you for granted. And which I don't like about. And that's why मी जास्त कोणाशी जास्त बोलायला जात नाही. हे नाही तर त्यांना असं वाटतं की स्वतःला फार शहाणी समजते किंवा फार समजते. तर सी वन थिंग इज देअर, लाईक इफ यू बिकम टू फ्रेंडली people will keep their hand on my shoulder, right? चल हिला काही पण चालतं. सो अँड अनदर थिंग इज दॅट की मला माझा स्वतःचा एक दरारा असा ठेवायलाच पाहिजे. नाहीतर माझं कोण ऐकलं नाही तर शूटिंग कसं होणार. सो आय शुड बी द लिटिल, लोकांना वाटेल अरे शी इज मोर बॉसी. आय एम नॉट बॉसी. आय मस्ट सी दॅट द प्रॉडक्ट इज कमिंग. मला स्टिप्युलेटेड टाइम मध्ये माझा प्रॉडक्ट बनवून काढायचा असतो. देर इज अ डिस्टिंग काय म्हणायचं ते इकॉनॉमिक कन्स्टंट्स ऑल्सो. पैसा लागलेला असतो. दर एक सेकंड मिनिट इज माय म्हणजे सेकंड इज कॉस्टिंग मनी. सो मला ते सगळं बघावं लागतं. सो मला असं वाटतं की त्याच्यामुळे मी थोडी स्ट्रिक्ट झाली आहे.
या म्हणजे पर्सनॅलिटी मध्ये माझ्या खूपच चेंज झालाय त्याच्यामुळे बरं, हे क्षेत्र खूप अनप्रेडिक्टेबल आहे. कधी रिजेक्शन, रिप्लेसमेंट ह्या होत असतात. सो असं एखादं रिजेक्शन किंवा काय आहे ते फार जिव्हारी लागलं होतं आणि त्याच्यानंतर मग टर्निंग पॉइंट आला की आता आपण हे करायचंच किंवा काही वेगळं प्रोजेक्ट मिळालं, असा एखादा किस्सा आहे लाईफ मधला लक्षात? बेसिकली गॉड हॅज रिअली बीन शॉवर्ड इज लव्ह ऑन मी असं मी म्हणेन. कारण का मी जेव्हा अधिकाऱ्यांशी लग्न केलं आणि त्याच्यानंतर मी दामिनी केलं, त्याच्यानंतर मग मला देर वॉज नो लुकिंग बॅक. मग मी उचापती केलं, मग चोरावर मोर, त्या 5-5 मिनिटाच्या त्या पण माझ्या गाजल्या आणि मला कोणाच्या अंडर काम करायला लागलं नाही. इट वॉज आवर ओन कंपनी आणि आय वॉज डुईंग द डिरेक्शन. सो देर वॉज नो क्वेश्चन ऑफ बिईंग द रिजेक्शन ऑर एनिथिंग. आणि मला म्हणजे माझे सगळे प्रॉडक्ट अप्रिशिएटच केले गेले. आणि आफ्टर दॅट वी केम अप विथ मी मराठी चॅनल, ज्याचे सगळे 13चे 13 म्हणजे जे आम्ही प्रोग्राम्स आणले ते सगळे कॉन्सेप्ट डेव्हलप्ड डायरेक्टेड बाय मी होते. म्हणजे मी जाऊन पहिलं डिरेक्शन करायची, देन आय टू कम बॅक अँड देन आय यूज टू फोकस ऑन माय अनदर प्रोग्राम. जो माझं गाजलेले प्रोग्राम होते त्याच्यामध्ये एक धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, ती मालिका माझी खूप गाजलेली होती. दावत मृणाल कुलकर्णीला घेऊन केलेलं ते गाजलं होतं. माझा स्वतःचा प्रोग्राम टॉक शो दिलखुलास जो प्रचंड गाजलेला होता, त्याला मला खूप अवॉर्ड्सही मिळाले, मटा अवॉर्ड्स पासून ते सगळेच, म्हणजे जागतिक चेंबर्स ऑफ कॉमर्सचा अवॉर्ड मिळाला, म्हणजे सगळे अवॉर्ड्स त्याच्यामध्ये. इव्हन टायटल सॉन्ग हे अजूनही येस, प्रेक्षकांच्या मी लक्षात मराठीचं आहे. गाणं. सो चॅनल सॉन्ग हा कॉन्सेप्टच तेव्हा लोकांना माहिती नव्हता. आणि मी म्हंटल की गाणं, मला काय वाटतं माहितीये का, गाणं हे माणसाच्या मनात जास्त रेंगाळतं. आज धर्मेंद्र माझा लाडका अभिनेता आपल्यामध्ये नाहीये, पण आज तू त्यांचं काय आठवशील तर त्यांची गाणी आठवतात बघ. किंवा ते बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना वगैरे असं. आता हे डायलॉग्स म्हणजे युग आलं, तेव्हा गाण्याचं हे होतं. आणि कुठल्याही याचं ना तुम्हाला गाण्याने जास्त पटकन सिम्बलायझेशन होतं. सो दॅट्स हाऊ म्हणजे आय एम द फर्स्ट लेडी हु गॉट द चॅनल सॉन्ग. आणि ते इतकं गाजलं माझं मी मराठीचं गाणं. मी 3 दिवस शूटिंग केलं होतं. उमेश जाधवनी त्याचं हे केलेलं होतं. आणि एव्हरी पर्सन ऑफ द इंडस्ट्री हॅड कम आणि त्यांनी त्याच्यामध्ये परफॉर्मन्स केला होता त्या गाण्यामध्ये. दॅट वॉज द मतलब ब्युटी ऑफ इट. त्याच्यानंतर मी एक मोगरा फुलेला नावाचा मॅगझिन प्रोग्राम एव्हरी मॉर्निंग आणत होते. तेव्हा ETV होता, स्टार होता का नव्हता मला आठवत नाही, दूरदर्शन होतं, ETV होता, झी होता आणि मग मी मराठी आमचं आलं होतं. सो आय यूज टू वॉच ऑन ईच अँड एव्हरी चॅनल की ते लोक काय प्रोग्राम देत आहेत आणि मी वेगळं कसं देईन. तेव्हा कोणी सकाळी भजनं लावायचं, कोणी जुनी गाणी लावायची पिक्चरचं, कोणी काय करायचं. सो आय गेव द मोगरा फुलेला विच वॉज अ मॅगझिन प्रोग्राम, जिथे 10-10 मिनिटाचे एक वेगवेगळे मी सेगमेंट्स केले होते. मग त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये कला कौशल्यमध्ये ते काय घरातल्या क्रिएटिव्ह गोष्टी करायचा. एक 10 मिनिटाचं पहिलं सेगमेंट होतं, त्याच्यामध्ये मी सकाळचे ब्रेकफास्टचे आयटम दाखवायचे. सो जेवण नाही तेव्हा फक्त ब्रेकफास्ट आयटम. त्याच्यामध्ये एक 10 मिनिटाचं सेगमेंट होतं ज्याच्यामध्ये भविष्य दाखवलं जायचं. एक 10 मिनिटाचं सेगमेंट होतं त्याच्यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या हेअरस्टाईल्स पटकन ऑफिसला जाण्यासाठी कशा काय कराल ते एक असायचं. त्याच्यामध्ये मग आम्ही थोडं फॅशन हे पण दाखवायचो की बाबा जे आता युट्यूब वर केलं जातं टीव्ही वरती होतं. ती जी रील्स असतात ती सगळी मी तिकडे दाखवायची पहिला. सो म्हणजे त्यावेळी खूपच जास्त क्रिएटिव्हिटी आणि खूप म्हणजे हे असं कोणी करत नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे. आणि बेसिकली कविता कृष्णमूर्तींनी ते गाणं गायलं होतं आणि दामिनीचं गाणं पण कविता कृष्णमूर्तींनी गायलंय. ओके, येस. सो त्यानंतर मग मालिकेनंतर सिनेमे केले. सो सिनेमांकडे वाटचाल कशी सुरुवात झाली आणि मला मानिनी विषयीचे काही किस्से ऐकायला आवडतील. तुला गमत सांगू का, बेसिकली मी दामिनी करत असताना दीपक देऊळकर मला म्हणाला की कांचन यार तू आता इतकं हे केलेलं आहेस तर यू शुड डू फिल्म, यू मस्ट डू अ फिल्म. म्हणून मला पछाडलं असं माझ्या डोक्याला, आता आय मस्ट डू अ फिल्म असं करून. मी मार्कंडींना सांगितलं आय वॉन्ट टू डू. पहिली फिल्म कोणती होती जी मानिनी? 2004. पण माझ्या नवऱ्याने मला सांगितलं मी काही तुला पैसा देणार नाही, माझ्याकडे काही पैसे नाही, तू कर, तुला करायचं. म्हटलं तुला चालणार आहे ना मी केलं तर. सो मी माझे काही पैसे जमवले. मग मी नवऱ्याशी भांडले थोडीशी. म्हटलं मला तू दामिनीचं पेमेंट काहीच दिलेलं नाही. तर मी ते दामिनीचं पेमेंट घेण्यासाठी खूप मोठं भांडण झालं माझं. मग भांडले. मग ते पैसे आले ते मी म्हटलं चला आता माझ्याकडे पैसे येतात, हे पैशाची मी फिल्म बनवणार असं म्हणून. पण ते एवढे मोठे नव्हते पैसे फिल्मला लागतील असे. मग मी अजून 2 आमचे सीए होते त्यांनी पैसे घातले. अमृता राव म्हणून निर्माती, तिने पण पैसे घातले. तर आम्ही तिघांनी इक्वल अमाऊंट ऑफ मनी घातलं आणि मानिनी पिक्चर केला. आणि द फर्स्ट फिल्म विच हॅज गॉन अब्रॉड वॉज मानिनी. आणि ते आम्ही दुबईला 12 दिवसाचं शूटिंग करून आलेलो होतो. आणि गिरिजा जी तुमची आत्ताची नॅशनल क्रश आहे ती तेव्हा
यू वोंट बिलीव्ह, आम्ही तिथून परत येताना ना आमच्या फ्लाईटला, कारण तेव्हा मर्डर पिक्चरचं शूटिंग करून इम्रान हाशमी येत होता आणि इम्रान हाशमी माझ्याच फ्लाईटला होता. आणि तेव्हा गिरिजा वॉज इन कॉलेज दोज डेज. सो असे लांब केस, असे स्ट्रेट होते तेव्हा तिचे केस. आता असे वेगळे कसे झाले माहित नाही. एकदम स्ट्रेट हेअर, एकदम मतलब स्पॉटलेस स्किन, एकदम मस्त दिसायला सुंदर होती एकदम. आणि अजूनही आहेच, प्रश्नच नाही. सो नॅशनल क्रश नंतर होणार हे तेव्हा इम्रान हाशमी तिच्याकडे सारखा बघत होता. त्यामुळे इम्रान हाशमीची क्रश ती नॅशनल क्रश होणारच. नाही, ती फारच छान दिसायची. बापरे, म्हणजे त्यावेळी इम्रान हाशमीने पाहिलं होतं. हो, तो तिच्याकडे बघत होता आणि माझ्या असिस्टंटने येऊन मला सांगितलं की हे बघा, तो तिच्याकडे बघतोय, मॅम बघा. मी म्हटलं कोण बघतोय? तर मला म्हणाली इम्रान हाशमी बघतोय. म्हटलं कुठे? आणि तो खरंच होता तिथे एअरपोर्ट. ती आत्ताची नॅशनल क्रश नाही झाली. पण आता मला त्याचं थोडंसं वाईट वाटलं. मी खरं तर कॉमेंट्स वाचत नाही, पण मी लोकांच्या कॉमेंट्स वाचल्या त्याच्यावरती आणि पीपल आर सेइंग की अरे असं होतं आणि तसं होतं. अगं मराठी माणूस पहिले पाय खेचण्यातच कधी उस्ताद असतो. अरे तुम्ही हे बघा की त्या मुलीने किती काय काय केलंय, स्ट्रगल केलंय. त्या मुलीचं गौहर जान नाटक काय सुंदर आहे, मी बघायला गेलेले आणि होते. सगळी सुंदर कामं करून तिला आणि फॅमिली मॅन मध्ये आत्ताला ती आहे. त्याच्यानंतर शी हॅज नॉट डन एनिथिंग रॉंग, शी हॅज नॉट शेड हर क्लोथ्स अँड बिकेम फेमस. तुम्ही ते अप्रिशिएट करा तिचं. मी तर म्हणते की तुम्ही हे आपली एक मराठी मुलगी त्या लेवलला पोहोचली, तुम्ही अप्रिशिएट करा. म्हणजे मला लोकांचं हे जरा नाही आवडत. म्हणजे पण मराठी प्रेक्षकांसाठी ती आधीपासून क्रश होती, ती नेशन वाईड क्रश मे बी आता झालेली आता झाली असेल. तुम्ही गिरिजाचं कास्टिंग कसं केलं होतं त्यावेळी? ऍक्च्युली तुला सांगू, गिरिजाचं कास्टिंग मला कोणीतरी सांगितलं होतं. ती आली होती इथे ह्याच रूम मध्ये आणि गिरिजा आणि तिची आई दोघी आलेल्या होत्या आणि मीर मुनीर साहेब होते. त्यांनी त्याचा स्क्रीन प्ले केला होता. मीर मुनीर साहेब खूप मोठे रायटर, तर त्यांनी माझ्या ह्याचा स्क्रीन प्ले केला होता. मला म्हणाले कांचनजी मुझे आपके साथ काम करना है. तर मी म्हटलं हा जरूर करेंगे. म्हटलं लेकिन मैं मराठी में कर रही हूँ अभी, तर आप म्हटलं स्क्रीन प्ले कीजिए. आणि त्याचे डायलॉग जे होते ते प्रशांत दळवीने लिहिले होते. कथा मी आणलेली होती कारण तेव्हा माझा भाऊ अब्रॉडला गेलेला होता आणि कथा फारच सुंदर आहे मानिनीची. आता आहे झी5 वरती, पहा तुम्ही नक्की. सो लाईक ती आलेली होती आणि तिच्याकडे बघितल्यानंतर त्याच्यामध्ये गाणं आहे, तू निरागस चंद्रमा, तू सखी मधु शर्वरी, असं. आणि तिचा चेहरा, बिकॉज आय कुड मेक आउट दॅट हर फेस इज अ व्हर्जिन फेस असं म्हणायला. आणि तेव्हा ती जस्ट कॉलेजमध्ये होती आणि एखाद्या मुलीचं लग्न रत्नागिरीत राहणाऱ्या, एकदम दुबईमध्ये राहणाऱ्या मुलाशी होतं, ज्याचं ऑलरेडी बाहेर एक अफेअर आहे आणि ते तिला सगळं सहन करणं फार त्रासाचं होतं. आणि ती तिकडनं परत आपल्या घरी कशी येणार, हातात पासपोर्ट नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि त्याच्यातलं ती घरी परत येते तेव्हा तनाज करीमने त्याच्यात काम केलं होतं. तिच्या तोंडी एक वाक्य फार सुंदर दिलेलं होतं की जगायला सामान नाही, जगायला इच्छा लागते, असं प्रशांत दळवीने अप्रतिम डायलॉग लिहिलेले त्याचे. सो त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये ती होती. फॉर दॅट सेक स्वप्नील जोशी, ही हॅज फर्स्ट टाइम अपिअर्ड ऑन सिल्वर स्क्रीन विथ माय मानिनी. सो चॉकलेट बॉय जो आता तुमचा आहे तो, त्याची पण सॉलिड क्रेज आहे म्हणजे असं. सो खूप मजा म्हणजे तेव्हा. आणि तेव्हा त्याच्या मागे पण एक मुलगी लागलेली होती दुबईची. शूटिंगच्या दरम्यान क्राऊड यायचं ना असं, तर त्यातली एक मुलगी ती स्वप्नीला चिट्टूनच बसायची एकदा. त्याच्यानंतर पण ते किती वेळेला त्याला फोन करायचे. एक सरदारजी मुलगा होता, तो पण स्वप्नीलचा फॅन झालेला होता. म्हटलं स्वप्नील एक्झॅक्टली चाललंय काय? अरे आम्ही रूम मध्ये जाण्यासाठी म्हणून लिफ्ट मध्ये शिरलो, ती मुलगी धावत धावत आली आणि लिफ्ट मध्ये शिरली. ती आणि तो सरदारजी. मी म्हटलं करा बाबा तुम्ही, मी दमले आता, मी जाते झोपते म्हटलं माझ्या रूम मध्ये. बरं, आता इतकी वर्ष झाली, करिअर सुरूच आहे, पण तुमची जी एनर्जी होती ती मी पाहते की आता इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा किंवा अजून काही इंटरव्ह्यूज पाहिले असतील, सेम आहे. काय कारण आहे यामागचं? काही नाही, मी तेवढ्यापुरती एनर्जी लावते, त्याच्यानंतर गप बसते, त्याच्यानंतर आपली आराम करणे. पण प्रत्येकाचा काहीतरी एक मोटिवेशन मंत्र असतो, सो तुमचा काय आहे तो? मला असं वाटतं चॅनलाइज युअरसेल्फ बेसिकली. वन शुड चॅनलाइज की बाबा मला आजच्या दिवसात सकाळी उठल्यानंतर एक लक्षात घ्यायचं. यंगस्टर आहे जे आपलं जसं मगाशी बोलणं झालं की पटकन डिप्रेस होतात छोट्या छोट्या गोष्टींवर, तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? सी, मला आता असं वाटतं की एकतर ना तुमच्यावरचा विश्वास ढळला नाही पाहिजे. माझ्या स्वतःवरती विश्वास असला पाहिजे, तर माझ्या प्रॉडक्ट मध्ये तो प्रतीत होणार, दिसणार, प्रतिबिंबित होणार, असं मी म्हणेन. आजकालच्या मुलांचं असं झालेलं आहे की मी सुंदर दिसते का म्हणून मग तो फोटो काढायचा, तो अपलोड करायचा,
त्याला किती लाईक्स येत आहेत, त्याच्यावरती तू ठरवणार का की तू सुंदर दिसतेस का नाही. ओ माय गॉड, सो मेनी पीपल लाईक इट, ओ माय गॉड, असं वगैरे. तर हे मला वाटतं कुठेतरी खूप आर्टिफिशियल आहे. तुम्ही बेस आपला फाउंडेशन नीट घासा, ते 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 तिथं करा, तुमचा आत्मा स्ट्रॉंग करा. तुम्हाला यू शुड हॅव दॅट एनर्जी की बाबा उद्याला जर मला कोणी काही बोललं तर मी त्याला कसं उत्तर देऊ, काय करू आणि कसं हे करू. आजकालचं वर्ल्ड खूप मला असं वाटतं सुपरफिशियल झालेलं आहे. इव्हन मुली पण मी बघते ना, छोट्या छोट्या गोष्टींनी हरकूनही जातात आणि छोट्या छोट्या गोष्टींनी डिप्रेस पण होतात. आम्हाला असं डिप्रेशन वगैरे काही माहितच नव्हतं. अगा शब्द पण नव्हता आमच्या शब्दकोशात. सकाळी उठायचं, आपलं काय असेल ती कामं आपल्याला आईने नेमून दिलेली नाही. आई कामं नेमून द्यायची आम्हाला. मला पण माझ्या आईने 5-6 कामं नेमून दिलेली होती. ती करण्यात अर्धा वेळ जायचा. उरलेला वेळ मला खेळायला जायला आवडायचं. आय वॉज क्वाईट अन आउटडोअर गेम्स मला खूप आवडायचे. सो ते कसे खेळता येतील ते लहानपणी क्रेज होतं. त्याच्यानंतर मग मोठे झालो, मग कॉलेजला गेल्यानंतर मग मैत्रिणी वगैरे, मग बाहेर फिरायला जा, गप्पा मारा, हे करा ते करा. तेव्हा नुसतं असं कोणी बघितलं तरी हे बघतोय बघ तुझ्याकडे, बघतोय वगैरे असं असं चालायचं. आता काय कप्पाळ बघतोय बघ, आता डायरेक्टच मेसेज वरती येतं. इंस्टाग्रामवर इन्स्टा सगळं इन्स्टंट झालं बघ, इन्स्टा सारखं. सो आज आज मिले, कल चाय कॉफी पी, परसों तो ब्रेकअप हो गया. सो असं झालंय हे सगळं. तर इतकं पण असं फास्ट वर्ल्ड मध्ये काय होतं, तुमचं माइंड तुमचं स्ट्रॉंग नाहीये असं मला असं वाटतं की तुम्ही कुठलीही गोष्ट ना असं घेऊ नाही शकत आहात. म्हणजे उद्या तुम्हाला काय झालं तर तुम्ही त्याला धैर्याने तोंड दिलं पाहिजे. नॉट की ओ आय एम गेटिंग डिप्रेस्ड, व्हॉट टू डू, लाईक हे ते, आणि मग ते अगदी असं टाकायचं. मग किती जणांचे मी इंटरव्ह्यू बघते त्याच्यामध्ये मी डिप्रेशन मध्ये गेले, मग मी अख्खा दिवस ते दिवस रडतच बसायचे. अरे काय रडत बसायचे, हा व्हॉट इज धिस, म्हणजे रडत बसायचे हे काय फार मोठं, म्हणजे त्याला अले हाऊ यू यूज टू, अले रडू नको. आम्हाला कोण कुत्र नव्हतं विचारायला असं. आपण जितकं ग्लोरीफाय करू तितकं ते वाढतच जातं. बेसिकली असं आहे की असं काही नाहीये की आत्ताच्या मुलींना हे सगळं आहे. उलट आता कसं झालंय माहितीये का, वर्ल्ड हॅज बिकम व्हेरी फास्ट. मी तुला सांगते, माझी आई मला काय पर्याय द्यायची म्हणजे शाळेतून आल्यानंतर खायला, अगं हे बघ तुला काय खायचंय, तूप साखर पोळी, दही साखर पोळी, दूध साखर पोळी, भाजी पोळी, तुला काय देऊ, लोणच्या बरोबर पोळी खाते. म्हटलं आई पोळी कॉमनच आहे, म्हणजे मी काय करणार. असे आम्ही मोठे झालो. आणि आता म्हणजे असं आहे, ओ नो आय वॉन्ट टू हॅव दिस, मग मला पिझ्झाच पाहिजे, मग मला बर्गरच पाहिजे, मग अगदी ओ नो काहीच नाही ते इडली सांबार तरी पाहिजेच किंवा हे पाहिजे. असं आमचं नव्हतं. आम्ही सिंपल साध्या ह्याच्यातून आलेली माणसं. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आम्हाला आमच्या ना हमारी खुशियां भी बहुत छोटी छोटी है. आज की तारीख में भी अगर मैं कोई लिपस्टिक भी खरीद करती हूँ ना तो भी मैं खुश हो जाती हूँ. हो आय हॅव गॉन, मी आज ही लिपस्टिक लावली आहे असं म्हणून. तर मग दोनदा बघणार की बाबा कसं दिसतंय. आता ते सगळं संपलंय. बिकॉज आज ही लिपस्टिक आली, उद्याला तुला इन्स्टावरती ती प्रॉडक्ट दुसरा दाखवतो. सो यू नो दैट छोटी छोटी खुशियां मतलब वैनिश होती जा रही है. सो वो खुशियों के ऊपर आप खुश रहो. आप हर चीज मिलती है लाइफ में, लेकिन आप खुश रहो. अंदर से आप जितने खुश रहोगे उतना आपका चेहरा बोलेगा, उतना आपका चेहरा खिलेगा. उसके लिए वो ये आईवी लगाने की जरूरत नहीं पड़ेगी, ग्लूटाथॉन करने की जरूरत नहीं पड़ेगी. सो ये ग्लूटाथॉन से भी जब अंदर से आपकी खुशी निकल के आएगी ती तुमच्या चेहऱ्यावरती नक्कीच ग्लो येणार आहे. आणि पेशन्स, आम्हाला खूप पेशन्स होता, ठेवायलाच लागायचा. एक तर का सांगते तुला, आमच्याकडे ना एवढं प्रॉडक्ट बनायचे नाही. म्हणजे टीव्हीवरती पण एवढं नव्हतं आणि नाटकं पण एवढी निर्माण व्हायची नाही. OTT तर नव्हतं. फिल्म्स पण खूप कमी बनायच्या. सो दे वर व्हेरी लेस ऑपॉर्च्युनिटीज. त्यामुळे आम्हाला त्या एक मिळालेल्या ऑपॉर्च्युनिटीचं पण फार क्रेज होतं. आणि जी ओतून काम करायचं म्हणजे मग आपल्याला दुसरं मिळेल असं कुठेतरी आतमध्ये असायचं. आता म्हणजे आत्ताच्या नवीन आलेल्या मुली म्हणतात काय हे एवढं, नो आय एम नॉट इंटरेस्टेड, मला तिकडे जास्त पैसे मिळत आहेत, मला तिकडे जास्त चांगला रोल कसा आहे, तू स्वतःला थ्रो कर त्याच्यामध्ये, तू स्वतःला प्रूव्ह कर त्याच्यामध्ये, हे कमी आहे. असं मला असं वाटतं की थोडं पेशन्सनी माणसाने गेलं पाहिजे. आता शेवटचा प्रश्न, की इतके वर्ष बरीच कामं केलीत, नाटक असेल, सिरियल असेल, सिनेमा असेल,
दिग्दर्शन असेल, निर्मिती असेल, सगळं करून झालंय. अजून पुढे काय गोल्स आहेत आणि अजून काय प्रोजेक्ट्स पाहायला मिळणार आहेत? मला लोक विचारतात तेव्हा मी एकच म्हणते, अमिताभ बच्चन रिटायर झालाय का? नाही, रिटायर्ड ऑफकोर्स नाही व्हायचे. काय गोल्स आहेत नो, किंवा व्हॉट प्रोजेक्ट आय आहेत? फील इज दॅट, मला एका जर्नलिस्टने खूप छान हे सांगितलं हम्म, की सुनील गावस्करनी खेळायचं सोडलं, पण हम्म, त्यांनी म्हणजे हे नाही सोडलं, तो कॉमेंटेटर म्हणून होता, हम्म, त्यांनी म्हणजे क्रिकेट नाही सोडलं. हम्म, सो आय थिंक मी लिहू शकते, मी लोकांना हे करू शकते, स्क्रीन प्ले मला लेखक, हम्म. आता मी लेखकही असतो माझा, तो स्क्रीन प्ले लिहितो, आय हम्म, जस्ट चेक इट. माझी कामं मी डिवाइड करते. हम्म, मी स्वतःला मी म्हंटल तसं की आय मस्ट सी दॅट दिस इज माय एज, ओके, ऍट माय दिस एज व्हॉट आय एम गोइंग टू डू, मी काय काय करू शकते. मी रोज आता जाऊन 9 ते 10 तिथे 2 पायावर उभं राहून डायरेक्शन करू शकेन का? तर नाही. हम्म, सो आय मस्ट कीप द डिरेक्टर्स. आणि आता माझे असिस्टंट लोकच एवढे मोठमोठाले डिरेक्टर झालेले आहेत, हम्म, जे माझ्या दामिनीच्या वेळेला असिस्ट करत होते, ती लोक आज माझी दामिनी डिरेक्ट करतायत. हम्म, सो माझ्या असिस्टंट लोकांना मी काम देणार, त्यांना हम्म. मोठं करणार. आय थिंक दॅट तुम्ही लोकांना, म्हणजे मी असं म्हणणार नाही किंग मेकर वगैरे, परंतु आय थिंक दॅट आय शुड बी दॅट. मी लोकांना मोठं करण्यासाठी आहे. हम्म, तर मी त्या जागी असली पाहिजे की बाबा मी स्क्रीन प्ले चेक करते, मी लोकांना सुचवते की आपण आता हा ट्रॅक आणूया, आपण आता हे करूया, हम्म. आपण आता ते करूया. आणि मला असं वाटतं आयुष्य जे आहे ना ते सर्वांगाने जगलं पाहिजे. हम्म, इट्स नॉट ओनली जस्ट करिअर 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 असं करून धावून नाही, ते नाही करायचं. किंवा काही एखादी गोष्ट बाबा एखाद्याच्या प्रेमात तुम्ही पागलच झाला तर बाकी सगळं विसरता, हम्म, तसं पण करून नाही चालणार. हॅव द बॅलन्स्ड माइंड. आणि ठीक आहे, आय कॅन अंडरस्टँड, हम्म. प्रत्येकाचं ते एज असतं. हम्म, आय ऑल्सो, प्रत्येक जण त्या मानवाखालनं जातो, मी पण गेलेली आहे. परंतु मला असं वाटतं आजकालच्या मुलींचं, मला असं वाटतं कुठेतरी बॅलन्स माइंड कमी. आणि ह्याला मला वाटतं ते मोबाईल, इन्स्टा, फेसबुक आणि हे ते, म्हणजे काय होतं माहितीये का, फोन आपल्यासाठी आहे का आपण फोनसाठी आहोत फोनसाठी. हे कळत नाही. हम्म. आजकाल असं होतं ना, टॉयलेटला लागलेली असली आणि फोन वाजला, माणूस टॉयलेट रोखतं आणि पहिलं फोन घेतं. मला हे कळत नाही. भूक लागलेली आहे, जेवत नाही, फोन घेतं. मग ते फोनवर मग काय 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 गप्पा रंगत जातात. मग तो अजून बॉयफ्रेंड, व्हॉट्स यू डुईंग, व्हॉट्स यू वेअरिंग, आणि हे ते वगैरे. अरे भूक लागली ना, जेव ना मग. तर पहिलं ते कर. सो लाईक मला असं वाटतं की बेसिक थिंग्स ऑफ लाईफ हम्म. ज्या आपल्या आहेत गरजा, त्या पहिल्यांदा ओळखा आणि त्याप्रमाणे वागा. सो थँक्यू सो मच मॅम. खूप छान, म्हणजे अगदी मला प्रश्न बघावे सुद्धा लागले नाहीत, इतकी दिलखुलास तुम्ही उत्तरं दिलीत. थँक्यू. थँक्यू सो मच. Thanks. आणि दामिनीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि डू वॉच दामिनी 2.0 7:30 ऑन मुंबई दूरदर्शन सह्याद्री, एव्हरी डे, मंडे टू फ्रायडे. थँक्यू सो मच. Yeah.